प्राजक्ता माळींनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केला. सीएम म्हणाले अशा प्रकारचा नॉनसेन्स मी. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आज पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राजक्तानं पत्रकार परिषदेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. कोणतंही आधार नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे गंभीर असल्याचं तिनं सांगितलंय. या संदर्भात आपण स्वतः कायदेशीर तक्रार करणार आहोत आणि आजच महिला आयोगाकडे तक्रार देखील केल्याचं प्राजक्तानं सांगितलंय. तसेच आज सकाळीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेण्यासाठी फोन केला होता. फोनवर आमचं बोलणं देखील झालंय. त्यांनी देखील मला हेच सांगितलंय, अशा प्रकारचं नॉनसेन्स मी कधीच मान्य करणार नाही. मी तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखणार नाही. तुम्ही जा आणि पत्रकार परिषद घ्या. याबाबत मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललोय. अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कुणीच मान्य करून घेणार नाही. मी प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं प्राजक्ता माळी म्हणाली. अशा प्रकरणात एखादी व्यक्ती माफी मागते आणि पुढे जाते, पण अशा प्रकारची घटना यापुढे कधीच होऊ नये यासाठी कारवाई झाली पाहिजे असं तिनं सांगितलंय. महिला आयोगाकडे केली तक्रार. या प्रकरणी आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या गोष्टीवर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी कायदे आणि नियम झाले पाहिजेत अशी मागणी आपण महिला आयोगाकडे केल्याचं प्राजक्ता म्हणाली. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.